नमस्कार. आज आपण इथे उपवासाचा पदार्थ तो म्हणजे केळ्याचं शिकरण बनवणार आहोत. खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजेच केळ्याचं शिकरण. तर खरं तर घरोघरी बनवला जाणारा हा पदार्थ, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. तर आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारं केळ्याचं शिकरण बनवणार आहोत. तर हे शिकरण कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे आपण पाव लिटर दूध घेतलेलं आहे. दूध हे गरम करून थंड करून घेतलेलं आहे. दूध थंड करूनच घ्यायचं आहे. 2 केळी घेतलेली आहेत. त्यानंतर साखर तुम्ही चवीनुसार वापरू शकता. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि केशरमध्ये थोडंसं आपण दूध मिक्स करून घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवा, दूध हे आपण थंड करूनच घ्यायचं आहे. तर इथे गरम दुधाचा वापर न करता आपण दूध हे थंड करून घेतलेलं आहे. आता दुधामध्ये साखर तुम्हाला कितपत हवी आहे तेवढी तुम्ही दुधामध्ये साखर छान मिक्स करून घ्यायची आहे. इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर म्हशीचं दूध आवडत असेल तर तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता. तर इथे आपण आता केशर छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण आता छान केशर मिक्स करून झालेलं आहे आणि आता साखर आणि केशर छान आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण हे दूध गाईचं घेतलेलं आहे. तर दूध गरम झाल्यानंतर ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. अगदी फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल, कारण हे शिकरण थंड छान लागतं. तर इथे दुधामध्ये साखर आणि केशर छान मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. खूप छान पदार्थ तयार होतो. नक्की करून बघा. ह्या उपवासाला, महाशिवरात्रीला हा उपवासाला नक्की पदार्थ करून बघा. अगदी झटपट तयार होतो आणि खूप छान तयार होतो. तर हे शिकरण करण्यासाठी इथे केळी छान आपण गोड घ्यायची आहेत, म्हणजे शिकरण खूप छान होतं. तर लक्षात ठेवा, साधारण केळी तयार झालेली घ्यायची, म्हणजे शिकरण खूप छान होतं. तर इथे आता 2 केळी घेतलेली आहेत आणि केळी छान सोलून त्याचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान दुधामध्ये मिक्स होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण केळ्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे आपण आता केळी छान बारीक करून घेणार आहोत, म्हणजे छान दुधामध्ये मिक्स होऊन जातात. तर लक्षात ठेवा, केळी घेताना गोडसर घ्या, कच्ची घेऊ नका. साधारण पिकलेलीच घ्यायची, म्हणजे छान शिकरण तयार होतं. आणि दूध हे थंड करूनच घ्यायचं आहे. आता आपण दुधामध्ये केळ्याचे जे बारीक काप करून घेतलेले आहेत, तर ते आपण आता छान दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. उपवासाला ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे जर तुम्हाला केशर आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा वापर करू शकता. आणि इथे आपण साखर वापरलेली आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता. तर इथे आपलं हे केळ्याचं शिकरण छान तयार झालेलं आहे. आणि आता हे शिकरण अर्ध्या तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर अर्ध्या तासानंतर छान असं इथे आपलं हे थंडगार शिकरण तयार झालेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. वरून आवडत असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. खूप छान असं हे केळ्याचं शिकरण तयार होतं. नक्की करून बघा आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.